रविवारची दुपार 12:30च्या सुमारास वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गावरून एक ट्रक भरधाव वेगात नागपूरच्या दिशेने धावत होता। पहिल्या नजरेत काही वेगळं वाटलंच नाही, पण काही सेकंदातच पोलिसांच्या नजरेत आला तो ट्रक। त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या। पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण थांबायचं तर सोडाच तो ट्रक आणखी वेगाने पळू लागला। आता पोलिसांचा संशय पक्का झाला। ताबडतोब अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली, नाकाबंदी उभारली गेली। सर्व बाजूंनी पकडण्याची तयारी सुरू झाली, पण त्या ट्रकनं एकदा दोनदा नाही तर 3 ठिकाणी केलेली नाकाबंदी फोडली। धडाधड अडथळे पार करत नागपूरच्या दिशेने पळत होता। समृद्धी महामार्गावर घडलेल्या या विचित्र घटनेनं तुमच्याही अंगावरती अक्षरशः काटा येईल। नेमकं काय घडलं ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। लोकांच्या डोळ्यासमोर चाललेली ही थरारक पाठलागाची कहाणी जणू एखाद्या फिल्मी सीन सारखी होती। रस्त्यावर पोलिसांचे सायरन वाजत होते आणि भरधाव वेगाने धावणारा तो ट्रक याच दरम्यान अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने निघालेले शिवसेनेच्या युवासेनेचे कार्यकर्ते देखील या दृश्याचे साक्षीदार झाले। त्यांनीही पोलिसांसोबत ट्रकचा पाठलाग सुरू केला। शेवटी तो ट्रक समृद्धी महामार्ग सोडून हिंगणा तालुक्यातील एका निर्जन भागात शिरला। अचानक ट्रक थांबला आणि आत बसलेले 3 लोक क्षणात ट्रक सोडून अंधारात गायब झाले। आता पोलीस व कार्यकर्ते ट्रक जवळ पोहोचले। ट्रक बंद होता, दारं उघडले गेले आणि समोर जे दृश्य दिसलं ते पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला। त्या ट्रकमध्ये 1-2 नाही तर तब्बल 50 पेक्षा जास्त गायी दाटीवाटीनं कोंबून ठेवलेल्या होत्या। श्वास घ्यायलाही जागा नव्हती। त्यांच्या पायांना बांधून टाकलं होतं। त्यांचे डोळे भीतीने फाटलेले होते। काही गायी आधीच प्राण सोडून गेल्या होत्या, तर काहींची अवस्था इतकी बिकट होती की बघत नव्हतं। रक्त, घाम, श्वासासाठी तडफड हे दृश्य अगदी भयानक होतं। पोलिसांनी कार्यकर्त्यांना क्षणभर काही सुचलंच नाही। तेवढ्या निर्दयतेने एखाद्या जिवंत प्राण्याला कसं कोंबून नेता येईल हा सगळा प्रश्न सगळ्यांच्या मनाला रुतवून गेला। गायींच्या करून आतड्या आरोड्याचा मृतदेह, दुर्गंध, जखमी प्राण्यांची तडफड या सगळ्यामुळे वातावरण जणू भेसर झालं। गावकऱ्यांना ही बातमी समजली। लोक तिथे धावत आले। कुणी अश्रू ढळत होतं, कुणी प्रचंड संतापानं पोलिसांकडे पाहत होतं, तर कुणी या सगळ्याचा व्हिडिओ काढत होते। एकच प्रश्न सगळ्यांच्या तोंडावर, महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर गो तस्करांसाठी होऊ लागलाय का? या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात तस्कराविरोधात गुन्हा दाखल केला आहे।